संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलामध्ये गिर्यारोहणासाठी गेलेल्या परंतु मधमाशांच्या हल्ल्यामुळे जंगलात अडकलेल्या 10 तरुणांची पोलिसांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुटका केली आहे। यातील 3 तरुणांनी मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावरती गंभीर जखमा झाल्या आहेत। त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। ठाणे, कळवा, मुंबई आणि नवी मुंबई भागात राहणारे 18 वर्षीय मुलं सोमवारी दुपारी गिर्यारोहणासाठी येऊरच्या जंगलात गेले होते। तर 12:30 वाजताच्या सुमारास ते जंगलामध्ये एका डोंगरावर गेले असता त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यामुळे ते गंभीर जखमी झाल्याने तेथेच लपून बसले। स्थानिकांनी या मुलांना पाहिल्यानंतर याबाबतची माहिती वर्तकनगर पोलिसांना दिली। त्यानंतर पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झालं। या पथकाने दुपारी 1:30च्या सुमारास त्यांची सुटका केली आहे। तर मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देखील देण्यात आलेलं आहे। या हल्ल्यादरम्यान 3 मुलांच्या चेहऱ्यावरती मधमाशांनी गंभीर हल्ला केल्याने ते जखमी झाले। तर उपचारासाठी त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे।